नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. शिरोळ तालुक्यात इंटकच्या विविध पदांवर नियुक्त्या. भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने शिरोळ तालुक्यात विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रमोद पाटील यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी, जितेंद्र चाऊस यांची शिरोळ तालुका अध्यक्षपदी, अरुण पाटील यांची तालुका उपाध्यक्षपदी, राजाराम माने यांची तालुका उपाध्यक्षपदी, तानाजी गावडे यांची तालुका उपाध्यक्षपदी, तर दीपक माने यांची शिरोळ तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली असून शिरोळ तालुक्यात इंटकची संघटनात्मक ताकद वाढविणे, कामगारांना संघटनेशी जोडणे, नवीन सदस्य नोंदणी वाढविणे तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष हौशिलप्रसाद शर्मा यांच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाष सावंत माचरे यांच्या स्वाक्षरीने या नियुक्त्या करण्यात आल्या. माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या आदेशानुसार नियुक्ती प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ताजुद्दीन खतीब यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. शिरोळ तालुका व परिसरात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने कामगारांचे विविध प्रश्न, वेतन, कामगार हक्क, सामाजिक सुरक्षा आणि औद्योगिक क्षेत्रातील अडचणी यासाठी संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच इंटकचे ध्येय धोरणे कामगारांपर्यंत पोहोचवून संघटनेचा विस्तार करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन नियुक्त्यांमुळे शिरोळ तालुक्यात इंटकची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होऊन कामगारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे कामगार, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.